नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सध्या मी गावी आहे आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेत। तर आपण आता जाऊया गावचा थोडा फेरफटका करायला। तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये माझा गाव कसा आहे तो। माझ्या गावाचं नाव ओझरे बुद्रुक, रत्नागिरीमध्ये, साखरपा जवळ माझं गाव। तर तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओमध्ये गावचं म्हणजे माझं गाव कसं आहे ते तुम्हाला दाखवतो। तर सुरुवात करूया आता आपण आपल्या व्हिडिओला। सध्या मी माझ्या घराजवळ, इथे माझं घर। तर आता आपण जाऊया गावात फेरफटका मारायला। इथे ही गावची ग्रामपंचायत। आता आपण जाऊया आपल्या मुख्य रस्त्यावरती, तुम्हाला दाखवतो गावचा मुख्य रस्ता। तिथून मग गावात मंदिरं वगैरे किती आहेत ते सगळे तुम्हाला दाखवतो। गावचं वातावरण सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि वातावरण खूप छान आहे। संध्याकाळचं पण मस्त असं वातावरण आहे। आता आपण आपल्या मुख्य रस्त्यावरती आलोय, तुम्हाला दाखवतो। हा गावचा मेन रस्ता, हा इथून गेला मार्लेश्वरला रस्ता आणि हा इथून आंबाघाटला रस्ता। तर आता आपण मुख्य रस्त्यावरती इथून आता आपण जाऊया ब्रिजवरती। तिथून मग 2-3 मंदिरं ते तुम्हाला दाखवतो। आता आपण होळीच्या माळावरती आहे, तुम्हाला दाखवतो होळीचा माळ। जिथे होळी वगैरे आपली होळी उत्सव साजरा केला जातो तो सगळा होळीचा माळ दाखवतो। हा होळीचा माळ, तिथे आहे ते राम मंदिर आणि इथे सान होळीची, इथे होळी वगैरे आपली उभी केली जाते। ते तुम्ही होळीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल। हा होळीचा माळ पूर्ण, आणि इथे होम पेटवला जातो। तर आता आपण पहिलं जाऊया शिमरादेवी मंदिरात, आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊया। तिथून मग नंतर आपण बाकीच्या मंदिरात जाऊन या। आता आपण ब्रिजवरती पोहोचलोय, आमच्या गावचा फेमस ब्रिज। ह्या ब्रिजची एक खासियत आहे, फक्त ह्या ब्रिजवरतीच नेटवर्क येतं, बाकी कुठे जास्त नेटवर्क येत नाही। त्यामुळे सगळे लोक जास्त करून ब्रिजवरतीच असतात। गावात म्हणजे टावर उभा केला आहे, 2 वर्ष आली टावर उभा आहे नेटवर्कचा, पण अजूनपर्यंत गावात नेटवर्क नाही। तर सगळेजण ह्याच ब्रिजवरती येतात। या ब्रिजवरती म्हणजे थोडंफार नेटवर्क येतं। इमर्जन्सी असेल तरी सगळेजणांना इकडेच ब्रिजवरती यावं लागतं। तर आमच्या गावचा हा फेमस असा नेटवर्कसाठी असलेला ब्रिज। संध्याकाळची सगळीच पोरं किंवा लेडीज वगैरे जेंट्स वगैरे सगळे तुम्हाला इकडे ब्रिजवरतीच भेटतील। तो हा ब्रिज आमच्या गावचा। आणि इथूनच ब्रिजवरून आपल्याला पुढे गेलो की आपल्याला ग्रामदेवचं मंदिर आहे, तर तुम्हाला दाखवतो मी। इथून पुढे जावं लागतं आपल्याला। इथे शंकराचं मंदिर। मित्रांनो, हा बघा, हा रस्ता जातो मार्लेश्वरकडे आणि हा जातो आंबाघाटाकडे। आणि इथूनच हा आमच्या ग्रामदेवतेकडे जाणारा ग्रामदेवतेच्या मंदिराकडे जाणारा रस्ता, शिमरादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता। तर आता आपण तिकडे जाऊया, नंतर मग बाकीचे मंदिर तुम्हाला दाखवतो मी। आप्पा, मंदिरात जाऊन आलात? आहेत लोक आहेत ना? चला आपण पण जाऊया मंदिरात। फायनली आपण पोचलो आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ, शिमरादेवी मंदिराजवळ। मित्रांनो, हे आहे शिमरादेवी मंदिर। हे जंगलात असं वसलेलं आहे देवीचं मंदिर आहे, खूप छान आहे। ते तुम्हाला दाखवतो मी। काका, हो
आपण आहोत शिमरादेवी मंदिराच्या बाहेर. तर तुम्हाला मी मंदिर दाखवतो कसं आहे ते बाहेरून. हे आमचं शिमरादेवी मंदिर. तर चला मग आपण आतून पण मंदिर बघूया. आता आपण आहोत आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात, म्हणजे शिमरादेवी मंदिरात. तर आमचे हे शिमरादेवी मंदिर खूप जुनं असं मंदिर आहे आणि जंगलाच्या मधोमध असलेलं हे मंदिर आहे. म्हणजे पुरातन असं हे मंदिर आहे. एकदम जुनं बांधकाम वगैरे तुम्हाला दाखवतो. हे जुनं बांधकाम वगैरे असं छान असं मस्त कौलारू असं मंदिर आहे. हे पूर्ण मंदिर पूर्ण कौलारू असं खूप सुंदर असं मंदिर आहे. म्हणजे जी पुराणी म्हणजे जुनी मंदिरं जी बघायला मिळतात तसं त्या प्रकारे हे मंदिर आहे. तर इथे आल्यावरती खूप असं प्रसन्न वाटतं. एकदम इकडचं वातावरण वगैरे पण खूप छान आहे. एकदम ह्या इथे म्हणजे थंडावा वगैरे पण मस्त आहे. इथे जंगलाच्या मधोमध आहे त्यामुळे थंडावा वगैरे मस्त आहे. तर तुम्हाला आजूबाजूला परिसर दाखवतो मी थोडासा. खूप पुरातन असं मंदिर आहे आणि मंदिराचं बांधकाम हे त्या काळी केलेलं असं बांधकाम आहे. जुनं बांधकाम आहे खूप. तर इकडचा परिसर पण खूप असा प्रसन्न आहे. बाहेर असं मस्त थंड असं वातावरण. बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता. खूप असा हिरवागार असा पावसाळ्यातला आणि जंगलाच्या मधोमध असलेलं हे ग्रामदेवतेचं मंदिर. तर बाजूला पण एक छोटं मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो. इथे एक बाजूला एक छोटं मंदिर आहे. मित्रांनो मंदिर वगैरे बघून झालं आहे. आता आपण खाली गावात परत जाऊया. तर आलो त्याच रस्त्याने आपण परत आता खाली गावात जाऊया. तिथून तुम्हाला मी बाकीचं पण गाव दाखवतो. अजून कोणती कोणती मंदिरं आहेत आणि अजून काय काय आहे गावात ते सगळं दाखवतो तुम्हाला. आता आपण परत मुख्य रस्त्यावरती आलो. तर तुम्हाला दाखवतो. हां इथे शंकर मंदिर. तर आपण शंकर मंदिरात जाऊया. तिथून मग आपण जाऊया विठ्ठल मंदिरात. इथे पुढे विठ्ठल मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आता आपण शंकर मंदिराजवळ आलो आहे. तर आता आपण शंकर मंदिरात जाऊया. आता आपण गावच्या शंकर मंदिरात आहोत आणि शंकर मंदिराच्या इकडनं दिसणारा हा आपला गावचा परिसर. हे पूर्ण आपलं गाव. हा गावचा ब्रिज आणि हा गावचा पूर्ण परिसर असा. आता आपण पलीकडच्या वाडीत चाललो आहे. तर नदीमुळे गावाचे दोन पार्ट झालेले आहेत. एक अलीकडची वाडी आणि एक पलीकडे. अलीकडे आणि एक पलीकडे. तर पलीकडे सालपवाडी. तर तिकडे विठ्ठल मंदिर वगैरे आहे. तर आता आपण पलीकडे चाललो आहे. हा इथे पाठीमागे ब्रिज. तिथून आता आपण इथे पलीकडच्या वाडीत चाललो आहे. आणि गावात शेतीच्या कामाला पण सुरुवात झालेली आहे. इथे शेतीची कामं वगैरे चालू झाली. म्हणजे पेरणी वगैरे तर झाली आहे ऑलमोस्ट आणि आता फोडणी वगैरे चालू केली आहे.
कसं चालतात ते बघायचे, त्यांना सजवायचे. आता आपण पलीकडच्या वाडीत आहे. ही पलीकडची वाडी आणि हे आहे समोर विठ्ठल मंदिर आणि ही पूर्ण पलीकडची वाडी सालपवाडी. तर आता आपण मंदिर बघूया आतून, विठ्ठल मंदिर. आपण गावच्या ब्रिजवरती आहे, नदीच्या ब्रिजवरती आहे आणि ब्रिजवरून दिसणार तुम्हाला गावचा सुंदर असा परिसर दाखवतो तुम्हाला. याचा सुंदर असा परिसर हा. आणि ही आमच्या गावची नदी. ते हे शंकर मंदिर आणि हा इथे गणेश घाट. इथे गणपती विसर्जन वगैरे केलं जातं. तुम्ही त्या गणपतीच्या व्हिडिओ वगैरे बघितला असेल, त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल इथे गणपती विसर्जन कुठे करतात ते सगळं. सुंदर असा गावचा परिसर. पायपावरून हा. मार. आता आपण होळीच्या माळावरती आहे आणि हा आपला होळीचा माळ पूर्ण. इथे हे होळीची सान म्हणजे देवीची सान वगैरे, इथे होळी वगैरे उभी केली जाते. तर तुम्ही होळीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि हे इथे असलेलं पाठी राम मंदिर आणि इथे असलेली गावची शाळा. तर आता आपण मंदिरात जाऊया आणि नंतर मग शाळा तुम्हाला दाखवतो आतून. तर पहिलं मंदिरात जाऊया, नंतर मग शाळेत जाऊया. गावच्या शाळेमध्ये आलो आहे. तुम्हाला शाळा दाखवतो गावची. ही गावची शाळा. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरे बुद्रुक. गावातलं ठराविक ठिकाण बघून झालं. आता आपण किसन काकांच्या वडापावच्या गाडीवरती आलो आहे. ही आमच्या किसन काकांची वडापावची गाडी. कोण आहे हा? कोण आहे? हे आमचे किसन काका, कोण? भजी बाबा नावाने फेमस. हा. आणि एक आमच्या गावातले काका मंडळी. पिढा आणला ना माझ्या याने. माऊने पेढे दिले. हा. अरे मित्रांनो, गावातला फेरफटका झाला पूर्ण. आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.